शिवरायांची बदनामी कोणीच करता कामा नये या मताचे आम्ही पण आहोत. पण बदनामी नेमकं म्हणायचं कशाला हे पण जरा ठरवायला हवं. एकेरी उल्लेख कसे करतात हे बघायचं असेल ना, एकच उदाहरण देते, एकच कोटेशन वाचून दाखवते. अधिक असे असंख्य पुरावे आपल्याकडे आहेत. आपल्याला माहिती आहे का महाराष्ट्रात शिवरायांचं कार्यकर्तृत्व खरं तर कोणी झाकून ठेवलंय? त्यांच्या विचारांचं व्यवहाराचं विकृतीकरण नेमकं कुणी केलंय? त्यांची एकांगी मांडणी ही कुणी केली आहे हे आपण लक्षात घेतलंय का? कोणी कोणाला गुरुपद बहाल केलं? कोणी शिवाजी महाराजांच्या जन्मतारखांचा गोळ घातला? याच्याबद्दल खल झाला पाहिजे आणि आपण याचा विस्तारित आणि तळात जाऊन सखोल अभ्यास केला पाहिजे. ज्या तडफेनं आपण आज बोलतोय त्याच तडफेनं याही लोकांना तुम्ही प्रश्न विचारणार का? काय लिहितात ब.म. पुरंदरे राजा शिवछत्रपती पुस्तकात माहिती आहे? ते लिहितायत मावळ्यांबद्दल, सरदारांबद्दल, दरकदारांबद्दल, जहागीरदारांबद्दल. आणि या जहागीरदार सरदारांबद्दल जिजामातांना काय वाटतं याच्याबद्दल ब.म. पुरंदरे त्या पुस्तकात लिहितायत. जहागीरदारांची आणि सरदारांची तिला चीड येई. तिला म्हणजे जिजामातांना. हा एकेरी उल्लेख आहे, हा लक्षात घ्या. यांना स्वाभिमान नाही, कुळाशिलाची चीड नाही, बेअब्रूची चाड नाही, मोठेपणासाठी स्वतःची आई सुद्धा विकायला कमी करणार नाहीत. हे लाचार, स्वार्थी, गुलाम पुरुष कसले हे? राजा शिवछत्रपती या पुस्तकातलं पान 78 आणि 79 याच्यावर ब.म. पुरंदरे या पद्धतीचं लिखाण करतायत. ही असते बदनामी, हा असतो अपमान. शिवाजी कोण होता असा प्रश्न विचारत शिवाजी महाराज रयतेचे राजे होते हे सांगणारं पुस्तक हे महाराजांची बदनामी करणारं नसतं. हे आपल्याला अत्यंत शांतपणे समजून घ्यावं लागेल.